नमस्कार मित्रांनो, पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद विभाग निवडणुकीच्या निमित्ताने मी रमेश कदम, व्यवस्थेचा बळी सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तथा या निवडणुकीतला अपक्ष उमेदवार या नात्याने आपण सर्वांशी आज संवाद साधतो आहे। आमच्या निवडणुकीचा जाहीरनामा त्यातला दुसरा भाग आपल्यासमोर सादर करीत असताना मी माझ्या संशोधनातला एक हिस्सा आपल्या सर्वांसमोर शेअर करीत आहे। मित्रहो, 2016 साली मी राज्य शासनास एक प्रस्ताव सादर केला असून त्या प्रस्तावातील एक भाग आपण माझ्या कालच्या व्हिडिओत बघितला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी टाकलेली असेल। कृपया आपण तो पहिला भाग अवश्य बघावा, बघितला नसेल तर तो नक्की बघावा। ज्या भागात आम्ही मांडले की प्रत्येक तरुणाला व्यवसायासाठी 11 लाख रुपये शासन कसं उपलब्ध करून देऊ शकतं, त्यासाठी शासनाकडे वेगळ्या निधीची तरतूद करायची गरज नाही, त्याच्यासाठीची तरतूद आहे। प्रत्येक तरुणासाठी सरकारी नोकरीच्या ऐवजी कंत्राटी कामगारांना 20,000 रुपये महिना पगार कसा देता येईल, त्याच्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करायची गरज नाही, ती वेगळी तरतूद आहे। अशा पद्धतीचं नवीन अर्थसंकल्पीय ताळेबंद आपण राज्य शासनाला सादर केला आहे। मी उच्च शिक्षित असून अर्थशास्त्राचा MA आहे, त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी सरकारला मांडू शकलो। आता मी आज आपल्यासमोर शेतकऱ्यांसाठी आणि सिंचनासाठी अत्यंत आवश्यक असणारी एक विहीर आपल्याला समजावून सांगतो आहे। ज्या विहिरीची ताळेबंदाची योजना आपण 2016 साली राज्य शासनाला सादर केली आहे। शेतकऱ्यांना 5 एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याला जर एक विहीर देता आली तर त्याचे कापूस आणि तूर ही 2 पिकं सुरक्षित होऊ शकतात। 2 पाण्यामुळे ही 2 पिकं वाया जात होती आणि मी स्वतः शेती करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आला आणि म्हणून मी हे माझं संशोधन करू शकलो आणि मला आलेल्या अडचणींपासून मी जे शिकलं ते समाजासमोर ते शासनासमोर मांडलं आणि शासन त्याला रिस्पॉन्स देत नसल्यामुळे मी ते समाजासमोर मांडतोय आणि आता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही निवडणूक लढवतो आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आज 3 योजना आहेत। पहिली योजना SC समाजाची आहे, दुसरी योजना ST समाजाची आहे, त्याला TSP आणि OTSP अशी 2 नावं आहेत, आणि तिसरी योजना ही जनरल लोकांसाठी आहे, ती आहे MREGS रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीची योजना शासनाकडे उपलब्ध आहे। पहिल्या 2 योजनेमध्ये जो निधी मिळतो तो लिमिटेड स्वरूपात मिळतो। एखाद्या जिल्ह्याला 100 विहिरी मिळत असतील, 200 विहिरी मिळत असतील, ह्या 100-200 विहिरींनी त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा होते आणि जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समिती मेंबरांच्या जी लोक त्यांना हातापाया पडून दिनवाणी दया करून किंवा अधिकाऱ्यांना पैसे देऊन ह्या लोकांना विहिरी घ्याव्या लागतात। त्या विहिरीच्या मंजुरीपासून शेवटच्या बिलापर्यंत प्रचंड शेतकऱ्याची पिळवणूक, आर्थिक पिळवणूक, मानसिक शोषण, त्याला अक्षरशः गुलामासारखी वागणूक दिल्या जाते, कारण विहिरींची संख्या कमी आहे, मागणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे। मग दुसरी योजना उरते, ती आहे MREGSची, रोजगार हमी योजनेची। त्याच्यामध्ये टेक्निकली प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात 60% आणि 40%, 60% अकुशल आणि 40% कुशल, स्किल आणि अनस्किल असे त्याचे 2 भाग होतात। अकुशल म्हणजे खोदकाम आणि कुशल म्हणजे बांधकाम। आता बघा, गंमत अशी आहे की अकुशलवर झालेल्या खर्चाच्या नंतरच कुशलचं बिल, अकुशलवर खर्च झाल्यावरच कुशलचं बिल निघतं। आता त्याच्यामुळे होतं कसं की विहीर घेणाऱ्या माणसाला सरकार त्या लेबरला 210 रुपये मजुरी देते, पण ॲक्च्युली लेबरनी विहीर खोदणं होत नाही।
मशीन लावल्याशिवाय विहीर खोदल्या जाणं शक्य नाही. आणि म्हणून शेतकरी नाईलाजाने एकतर मशीन लावतो, नाहीतर अव्वाच्या सव्वा दराने लेबर लावून विहीर खोदतो. ह्याच्यात काय होतं की 350 रुपये मजुरी देऊन लेबर तुम्हाला विहीर खोदायला उपलब्ध करून घ्यावे लागतात अत्यंत परिश्रमाने. ते सुद्धा एवढं सोपं नाही आहे. आपल्याला वाटते तसं ते एवढं 350 रुपये दिल्यावर लेबर मिळतील, शक्य नाही. याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. आता वास्तवात कसं होतं, 210 रुपये सरकार देतं आणि 350 रुपयाची कॉस्ट शेतकऱ्याला मोजावी लागते. 2 लाख रुपये अकुशलवर खर्च करायचे, 210 रुपये एका माणसाचा पगार. याचा अर्थ साधारणतः 1000 लोक, 1000 लेबर त्याला लावावे लागतात. आणि एका लेबर मागे 150 रुपयाचा लॉस, म्हणजे 1000 माणसामागे 1.5 लाख रुपये शेतकऱ्याचा लॉस होतो. आता हा झाला रेट डिफरन्समुळे झालेला लॉस. विहीर मंजूर करून घेण्यासाठी त्याला साधारणतः 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो. आता हा खर्च याच्यामध्ये ग्राम स्वयंरोजगारापासून ते पंचायत समितीतल्या बाबूपर्यंत, मग ग्रामसेवक आला, सरपंच आला, गावातला एखादा छोटा मोठा लीडर आला, ह्या सगळ्या दिव्यातून तो शेतकरी आपली गाडी कशी बशी पार पाडतो आणि त्याला विहीर मंजूर होते. विहीर मंजूर होण्यासाठी 5-10 हजार रुपये खर्च झाला आहे. अकुशलचं काम कंप्लीट करेपर्यंत ह्या शेतकऱ्याचा 1.5 लाख रुपये लॉस झाला आहे. आता बांधकामाची वेळ येते आणि सरकारकडे कुशलवर पैसेच नसतात, पंचायत समितीला कुशलवर बजेटच नसतं. पण नेमकं कसं होतं, तर अकुशलवर झालेल्या खर्चाच्या पोटी जो काही कुशलचा MRGSचा निधी असतो तो पूर्वी पंचायत समिती स्तरावर, म्हणजे काय की एखाद्या तालुक्याच्या भागात तुम्ही अकुशलवर कुठल्याही शेतकऱ्यांनी एक विहीर खोदली आहे तालुक्यातल्या कुठल्याही टोकाच्या, तर त्या शेतात त्या शेतकऱ्याने खोदलेल्या विहिरीच्या वर 2 लाख रुपये जो अकुशलचा खर्च झाला आहे त्याच्यावर जो काही बजेट निघणार आहे तुमचा 40% हिशोबाने, तर तो तालुक्यात कुशलवरचं पैसे कुठंही खर्चता येतात असा कायद्यात तसे हे होती, तरतूद होती. ह्याच्यामुळं काय व्हायचं, तालुकाभरात कुठल्याही शेतकऱ्याने कुठल्याही गावात विहीर खोदली तर त्याचे कुशलचे पैसे ही सभापती मंडळी, पंचायत समितीच्या सदस्य मंडळी, ही जिल्हा परिषदमधली चोर मंडळी, ही सगळी प्रशासकीय मंडळी मिळून डल्ला टाकायची आणि कुठंतरी त्या कुशलच्या पैशाच्या भांडवल त्या बजेटमधनं कुठल्या तरी गावात एखादा रस्ता केला जायचा आणि मग या शेतकऱ्याला कुशलचं बजेट मिळायचं नाही. आणि मग पुढे काय झालं, याच्यावर प्रचंड तक्रारी झाल्या. आम्ही अनेकदा याच्यावर अनेक ठिकाणी याच्यावर बोललो, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर आणि मंत्रालयस्तरीय याची तक्रार केली. मंत्रालयातल्या सचिवापर्यंत आम्ही पोहोचलो. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तो आवाज उठवला. पुढे याच्यावर फार मोठा भ्रष्टाचार उघडकीला आला. हजारो कोटी रुपयाचा MRGSमधला भ्रष्टाचार याच्यामध्ये दबलेला आहे मित्रांनो. तो कधीतरी कोणीतरी बोलेल किंवा आपण कधीतरी त्या विषयावर बोलूया, तो विषय वेगळा आहे. मग पुढे काय झालं, तालुका हा क्रायटेरिया सोडून आता त्याला ग्रामपंचायत हा त्याचा सर्कल बनवला गेला आहे. आता काय होतं आहे की एखाद्या गावामध्ये 10 शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीवर अकुशलचं काम कंप्लीट केलं आहे, त्याच्या बदल्यात जो कुशलचा निधी निर्माण होतो तो कुशलचा निधी सरपंच आणि सरपंचाची चेले चपाटी लोक मिळून ग्रामसेवक ह्या सगळ्यांना हाताशी धरतो. ह्या लोकांची एक टीम आहे आणि ही लोक हा पैसा कुठंतरी वेगळ्या कामात, मग गावातला रस्ता बनवायला वगैरे, काहीतरी बांधकाम करायला ही लोक तो फंड खर्चून टाकतात. आणि याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याला विहीर खोदल्यानंतर बांधायला बजेट मिळत नाही. मग हा शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येतो आणि हा आवाच्या सव्वा पैसे काढतो. मिरुग हा तोंडावर येत असतो, जून जवळ आलेला असतो आणि अशा काळात जर विहीर नाही बांधली तर खोदलेली विहीर ही बुजून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून हा मेटाकुटीला आलेला शेतकरी कोणत्याही किमतीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला विहीर बांधावीच लागते. आणि अशा पद्धतीने तो खऱ्या अर्थाने आता दुष्टचक्रात सापडतो. 1.5 लाख रुपये आधी गेलेत आणि विहीर बांधण्यासाठी त्याने 1 लाख रुपयाचं कर्ज काढलं आहे. त्याचं व्याज, ह्या 1.5 लाखाचं व्याज हा शेतकरी खऱ्या अर्थाने आता आत्महत्या करतो, ते या MRGSच्या विहिरीमुळे. मित्रांनो, अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.
ही विहीर मिळाली तर मी वाचू शकेल अशी आशा निर्माण झालेल्या शेतकऱ्याने त्या जगण्याच्या लालसेपायी जी विहीर घेतली आहे त्याच विहिरीने याचा जीव घेतला आहे, अशी अनेक उदाहरणं आम्हाला समाजात बघायला मिळतील. आम्ही उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे. एकीकडे ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आहे, दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर काय स्थिती आहे. हजारो विहिरी मंजूर केल्यात, त्या विहिरी पूर्ण होत नाहीत, म्हणून नवीन शेतकऱ्याला विहीर मिळत नाही, म्हणून नवीन शेतकरी परत विहीर पण घेऊ शकत नाही. ही एक टेक्निकल त्याच्यामध्ये दुष्टचक्रात सगळं प्रशासन अडकलं आहे. आणि दुसरी गोष्ट, 3 लाख रुपये या विहिरीसाठी सरकार सबसिडी देतं आणि कुठलीही सरकारी योजना राबवण्यासाठी 30% प्रशासकीय खर्च येतो. म्हणजे 90,000 रुपये प्रशासकीय खर्च या प्रति विहिरीमागे सरकारला लागणार आहे. म्हणजे MREGची एक विहीर कंप्लीट करण्यासाठी शासन 3 लाख रुपये शेतकऱ्याला अनुदान देणार आहे, सोबत 90,000 रुपये प्रशासकीय खर्च म्हणून सरकारच्या अकाउंटला पडणार आहेत. म्हणजे प्रति विहीर 3,90,000 रुपये सरकारचा खर्च होणार आहे. हे आपण एकदा समजून घ्या. आता आम्ही काय म्हणतोय, आम्ही काय योजना मांडली आहे, आम्ही काय उपाय सुचवलेत, ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून ह्या सगळ्या खर्चाच्या केवळ आम्ही 20% रक्कम शासनाला मागतो आहे. म्हणजे शासनाला 4 लाख रुपये लागतात, आम्ही फक्त 80,000 रुपयात ही योजनाच संपुष्टात आणतो आहे. म्हणजे जेवढे प्रशासकीय खर्चासाठी पैसे लागतील त्याच्याही पेक्षा कमी खर्चात ही योजनाच पूर्णत्वाला नेतो अत्यंत गतीने. MREGमध्ये 4-4 वर्ष विहीर कंप्लीट होत नाही, मी 15 दिवसात विहीर कंप्लीट करण्याचा आपल्याला एक मॉडेल आपल्यासमोर मांडतो आहे, ज्याच्यात 80% निधी वाचेल, शेतकरी लुटल्या जाणार नाही. त्याच्यासाठीची नक्की उपाययोजना काय असावी आपण आता त्याच्यावर चर्चा करूया. आम्ही म्हणलं शासनाला आम्हाला अनुदान तुम्ही देताय का नाही हे नंतर बघूया, पूर्वी ती विहीर समजून घेऊया. मित्र, कुठल्याही विहिरीचे 3 भाग होतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता बघा, पावसाळ्याचे 4 महिने माझ्या शेतात जी विहीर आहे, मी शेतकरी आहे, आपण सगळे शेतकरी आहात, आपल्या शेतात जी विहीर आहे ती पावसाळ्याचे 4 महिने आमच्या उपयोगाला येत नाही, कारण आम्ही पावसाळ्यात काही विहिरीचा उपयोग घेऊन पाणी देणार नाही. मग ही विहीर पावसाळ्याचे 4 महिने जमिनीत पाणी मुरवायचं काम करीत असते. आणि जमिनीत मुरणारं पाणी ज्याच्या शेतात मुरलं त्याच शेतकऱ्याला वापस येणार असं काही नाही, ते सगळ्यांच्या कामाला गेलं आहे. म्हणजे त्या विहिरीनं पावसाळ्याचे 4 महिने जमिनीत पाणी मुरवण्याचं जे काम केलं आहे ते सार्वजनिक हिताचं काम झालं आहे. आणि जिथं सार्वजनिक वापर आहे ती सरकारची जबाबदारी आहे, हा नियम आपल्याला माहीत आहे. म्हणजे आपल्या गावात ग्रामपंचायतीची बिल्डिंग आहे, ती बांधायचं काम शासनाचं आहे. आपल्या गावात जो रस्ता आहे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम शासनाचं आहे, कारण तो सार्वजनिक वापराचा रस्ता आहे. त्याच धर्तीवर आमची ही विहीर 4 महिने सार्वजनिक वापराला गेली आहे. आता आला हिवाळा. हिवाळ्याचे 4 महिने अर्थातच आम्ही शेतकरी त्याचा वापर करतो, ती सिंचनाला कामी येते. आता उरतो उन्हाळा. उन्हाळ्याचे 2 भाग होतात, पहिले 2 महिने, शेवटचे 2 महिने, असे त्याचे 2 भाग करूया. हिवाळ्यालगतचे 2 महिने सिंचनाला विहीर कामी येते, पण शेवटच्या 2 महिन्यामध्ये, उन्हाळ्याचे जे शेवटचे 2 महिने आहेत तेव्हा ती विहीर सिंचनाला कामी येत नाही. पण आता सरकारसमोर एक समस्या आहे, त्या गावाला पाणी टंचाईमध्ये टँकर लावावा लागणार आहे, किंबहुना कुणाची तरी एखादी विहीर, एखादी बोर अधिग्रहित करून त्या माणसाला 5-50 हजार रुपये देऊन गावाला पाणी पाजावं लागणार आहे. आता ह्याच्यातनं 2 गोष्टी होणार आहेत. एक तर माझ्या गावातल्या माणसांना पाणी द्यायला मी पैसे का घ्यावेत, नाही घ्यावेत तर शासनानं पैसे घ्यायची मुभा निर्माण केली असल्यामुळे आमचे विचार घाण झालेत. आम्ही दान करणारी लोकंसुद्धा आता कोणाला पाणी मोफत देत नाही, आमची संस्कृती बिघडायला लागली आहे. दुसरी गोष्ट, कोणीतरी सरपंचाला हाताशी धरतं किंवा सरपंचाच्या हाताखालच्या कुठल्या तरी माणसाची विहीर, गावाच्या कुठल्या तरी बाजूला आजूबाजूला असलेली विहीर अधिग्रहित करून कोणीतरी पैसे लुटतं आणि गावाला सोयीस्कर असणाऱ्या ठिकाणावर कोणीतरी पाणी भरायला गेल्यावर तो शेतकरी म्हणतो मी पाणी भरू देणार नाही, कारण त्याने पैसे घेतले. म्हणजे आमची संस्कृती आता लयात जायची वेळ आली आहे. आम्ही म्हणलं शासनाला, गावाला सार्वजनिक वापरासाठी जेव्हा जेव्हा विहिरीची पाण्याची गरज पडेल तेव्हा आमची विहीर मोफत उपलब्ध असेल. आता म्हणजे काय झालं, पावसाळ्याचे 4 महिने ही विहीर शासनाने वापरली आहे आणि उन्हाळ्याचे शेवटचे 2 महिने ही विहीर
सार्वजनिक वापराला गेली म्हणजे शासनानं वापरली आहे, म्हणजे 6 महिने शासनानं वापरले आहेत, हिवाळ्याचे 4 महिने आणि त्याच्या लगतचे 2 महिने, म्हणजे 6 महिने आम्ही शेतकरी वापरतो आहोत. आता बघा, जी विहीर 6 महिने सरकार वापरणार आहे, 6 महिने शेतकरी वापरणार आहे, ती विहीर दोघांनी मिळून खोदायला काय प्रॉब्लेम आहे? ही तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय करूया, आम्ही म्हणलं शासनाला, तुम्ही आम्हाला एक JCB द्या 200 वाला, त्याला ब्रेकर असावं दगड लागला तर फोडण्यासाठी, आणि त्याच्यासोबत एक ब्लास्टिंगवालं ट्रॅक्टर असावं. एवढं युनिट साधारणतः 70 लाख रुपयाला मिळतं. ते सरकारने आमच्या गावाला प्रोव्हाइड करावं. आम्ही काय करू, आम्ही त्या मशीनमध्ये डिझेल टाकू. आता काय होईल, आम्हाला साधारणतः 20,000 रुपयाचं डिझेल लागेल. 2 दिवसात विहीर खोदणं होईल. अच्छा, विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्याची जात विचारायची गरज नाही, MB बनवायची गरज नाही, खोली मोजायची गरज नाही, कारण मला जेवढी विहीर खोदायची आहे तेवढी खोली मी खोदून घेईन. जेवढी त्याची रुंदी पाहिजे तेवढी रुंदी मी घेईन. मला जेवढ्या विहिरी खोदायच्या तेवढ्या विहिरी मी खोदेन. आता काय होईल, मला 20,000 रुपये माझ्या खिशात जर आज असतील तर मी डिझेल टाकेन आणि ही मशिनरी नेऊन मी विहीर खोदेन. आता ही विहीर खोदत असताना शेतकऱ्याला 20,000 रुपये खर्च आला आहे त्याला डिझेल टाकण्यासाठी, अर्थात शासनाला पण ह्याच्यावर 20,000 रुपये खर्च आला आहे. त्या मशीनचा घसारा काढला आहे आम्ही. ह्याचे सगळे डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक देणार आहोत, त्याच्यावरती PDF उपलब्ध आहे. आपण जाणकार अभ्यासक लोकांनी, बुद्धिजीवी लोकांनी ती PDF नक्की वाचावी, सर्वांना शेअर करावी, सोबतच हा व्हिडिओ पण शेअर करावा. ओके, तर 20,000 रुपयाचा त्याच्यावर घसारा येईल. म्हणजे शेतकऱ्याचे 20,000 रुपये आणि शासनाचे 20,000 रुपये. 2 दिवसात साधारणतः विहीर खोदणं होईल. बरोबर आहे, होईल. ओके, आता विहीर खोदणं झाल्यावर विहीर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये त्याचा एस्टिमेटेड कॉस्ट आहे. MREGSच्या काय म्हणतो त्याला एस्टिमेटमध्ये त्याची तशी तर नोंद झाली आहे. सरकारच्या मोजमापाने 1,20,000 लागतात, ते शासनाला मान्य आहे. मग आपण काय म्हणलं, तुम्ही 60,000 रुपये तुमचा शेअर, 60,000 रुपये शासनाचा शेअर, 60,000 रुपये शासनाने द्यावा आणि शेतकऱ्याला आता 60,000 रुपयाचं कर्ज द्या बिनव्याजी. म्हणजे काय होईल, तो पुढच्या 10 वर्षात दरवर्षी 5-6,000 रुपयाच्या हिशोबाने तुमच्या तुम्ही दिलेल्या कर्जाची पुढच्या 10 वर्षात तो परतफेड करेल. आता बघा, शेतकऱ्याला किती रुपये लागलेत, तर आज नगदी 20,000 रुपये ज्यांच्याकडे आहेत तो डिझेल टाकून विहीर खोदू शकतो आणि बांधकामाला तो 60,000 रुपये कर्ज घेऊन आणि 60,000 रुपये शासनाचा वाटा घेऊन असे 1,20,000 तो विहीर बांधून विहिरीचा मालक होऊ शकतो. आणि विहिरीला पाणी लागल्यावर त्याला वर्षाला 5,000 रुपये भरणं एवढं काही कठीण होणार नाही. आणि जर त्याची विहीर वाया गेली, म्हणजे कोरडी गेली, ड्राय गेली, तरी शेतकऱ्याने चिंता करायची गरज नाही, कारण त्या विहिरीचा प्रीमियम आपण भरूया इन्शुरन्स कंपनीला. इन्शुरन्स कंपनीकडनं त्याचा आपल्याला नुकसान भरपाई मिळेल. म्हणजे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान 80,000 रुपयाचं त्याला वापस घेता येईल. आता शासनाचा हिस्सा बघूया. शासनानं काय दिलं आहे आपल्याला त्या विहिरीसाठी? शासनाने दिली आहे मशीन, याचा अर्थ 20,000 रुपये, आणि शासनाने त्यांचा शेअर भरला आहे 60,000 रुपये, म्हणजे शासनाला लागलेत 80,000 रुपये. शासन ज्या विहिरीसाठी 4 लाख रुपये देतं त्या विहिरीला आम्ही केवळ 80,000 रुपये मागतोय आणि शेतकऱ्यांची लूट होण्यापासून थांबवतोय. आता असं झालं तर काय होईल? ज्या शेतकऱ्याच्या खिशात 20,000 रुपये आहेत तो विहिरीचा मालक होत असल्यामुळे कुठलाही शेतकरी बोर मारणार नाही. ओके, आणि 20,000 रुपये एवढी छोटीशी रक्कम त्याला कशी तरी करून तो उपलब्ध करेल आणि अक्षरशः हजारो विहिरी लोक खोदतील. विहिरी खोदण्याची एक लोक चळवळ उभी राहील. विहीर म्हणजे काय, तर विहीर म्हणजे सिंचनवाल्यांच्या दृष्टीने ते एक पॉट आहे, ते एक भांडं आहे. विहीर म्हणजे काय, तर पावसाळभर पाणी जमिनीत मुरवण्याचं एक रिचार्ज पॉईंट आहे. आणि विहीर म्हणजे काय, एक लिमिटेड सोर्सनी पाणी उपसण्याचं साधन आहे. म्हणजे तुम्ही 50 फूट खोल जाल, 50 फुटाच्या खालचं पाणी तुम्ही उपसू शकत नाही. म्हणजे आज जसं बोर मारून तुम्ही 1000 फुटाखालचं पाणी उपसताय, ते पाणी 1000 वर्ष लागतात पाणी पोचायला. ती स्थिती आता या विहिरीमुळं असणार नाही. आणि म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात केवळ 20,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर जर विहीर होत असेल तर हजारो शेतकरी पुढे येतील, हजारो ठिकाणी विहिरी होतील
अर्थात हजारो ठिकाणी रिचार्ज पॉईंट होतील, अर्थात जमिनीचं जो पाण्याची पातळी आहे, जी काही वॉटर लेवल आहे, ती पुढच्या 100 वर्षे ज्या लेवलला गाठण्यासाठी लागतील, ती अवघ्या आम्ही 4-5 वर्षात वॉटर लेवल गाठूया, अशी ही सुंदर योजना. ज्या योजनेसाठी 4 लाख रुपये खर्च येतो, त्या योजनेसाठी आम्ही केवळ 80,000 रुपये मागतोय. आणि ह्या योजनेचा पाठपुरावा करीत आम्ही 2016पासून शासनाला सतत पाठपुरावा करीत आहोत. तत्कालीन सरकारला आम्ही 20,000 पत्र नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, युती शासनाच्या मुख्यमंत्र्यांना, आदरणीय फडणवीस साहेबांना आम्ही 20,000 पत्र पाठवलीत. 50 गावच्या ग्रामसभेचे ठराव घेऊन आम्ही शासनाला सादर केलीत. ही त्याची फाईल आहे. ही त्याची माझ्याकडे झालेल्या पाठपुराव्याची फाईल आहे. आपल्याला एखादा अर्ज दाखवता येईल मला की आम्ही किती पाठपुरावा केला आहे. ही त्या विहिरीच्या वगैरे आम्ही केलेल्या योजनांच्या पाठपुराव्याची ही फाईल आहे. ही सरकारी पाठपुराव्याची फाईल आहे. हा पाठपुरावा आम्ही 2016पासून सतत करीत आलो आहे. 3 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आदरणीय काकानी साहेबांच्या माध्यमातून, लोकशाही दिनाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांसोबत बैठका केल्या, पण हा काही विषय मुख्यमंत्र्यांनी पुढे नेलाच नाही. अनेक शेतकरी संघटनांनी याच्यामध्ये सहकार्याची भूमिका केली आहे. आपली शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने याच्यावर अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे भारतीय किसान संघाने याच्यावर प्रचंड पाठपुरावा केला आहे. त्यांनी पाणी नावाचं एक विशेषांक काढला आहे भारतीय किसान संघाने, आणि त्या विशेषांकातून 3-5 पेज छापलेत आणि त्या विशेषांकाला त्यांनी राज्य शासनासमोर सादर केला आहे. भारतीय किसान संघाने त्यांचं पत्र सोबत जोडलं आहे. त्यांनी पाणी नावाचा हा पाणी नावाचा विशेषांक काढला आहे. त्याच्यामध्ये केवळ 70,000 विहीर नावाच्या टायटलखाली हा लेख छापला. मुंबईतल्या सामाजिक संघटनांनी मला माझ्या कार्याची दखल घेत मला पुरस्कृत केलं. जलमित्र नावाचा पुरस्कार दिला. हजारो लोकांनी ह्या योजनेला डोक्यावर घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेचे तत्कालीन आमदार आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून ह्या योजनेची मागणी केली. माझ्या मतदारसंघात ही योजना मी प्रभावी पद्धतीने राबवीन असं त्यांनी वचन दिलं. पण एवढा सगळा सततचा पाठपुरावा होऊ नये ही योजना काही सरकार दरबारी काही पुढे गेली नाही. ह्याला फक्त केराची टोपली मिळाली मित्रांनो. आणि म्हणून आम्ही शेती करता करता समाज प्रबोधन करता यावं, लोकांच्या कानावर ही गोष्ट पोचावी, म्हणून आम्ही ह्या वेळेला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना, किसान पुत्रांना, शिक्षकांना, बेरोजगारांना आम्ही जाहीर आवाहन करतो याद्वारे की सिंचनाचा प्रचंड मोठा प्रश्न सोडवणारी ज्या योजनेला सरकारला 4 लाख रुपये लागतात, ती योजना केवळ 80,000 अगदी 15 दिवसात विहीर कंप्लीट होईल अशी ही क्रांतिकारी योजना असणारा प्रस्ताव राज्य शासनाने स्वीकारला नाही. म्हणून आम्ही नाईलाजाने ह्या निवडणुकीत उतरतो आहोत. आपल्या सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो. व्यवस्थेचा बळी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी रमेश कदम ह्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद विभागाचा उमेदवार आहे. आम्ही सबंध 5ही सीटवर आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही याद्वारे आपल्याला जाहीर आवाहन करतो, आमची आर्थिक स्थिती नाही आहे, आम्ही आपल्याला याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आमची साधनं लिमिटेड आहेत. आमच्या बातम्यासुद्धा कुठल्या प्रिंट मीडियाने, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाने आजपर्यंत आम्हाला दखल दिली नाही. आमच्याकडे आता पैसे नसल्यामुळे आम्ही ह्या मीडियातनं येऊ पण शकत नाही. हेच आपल्याला जाहीर आव्हान आहे. आपण पहिल्या पसंतीचं एकमेव मत आमच्या उमेदवाराला द्यावं, दुसरं मत आपण वापरू नये. त्यामुळं आपल्या मताचं डायव्हर्शन होतं आणि आम्हाला दिलेलं मतसुद्धा अप्रत्यक्षरित्या
त्याच दुसऱ्या नंबरच्या उमेदवाराला जातं. म्हणून आपल्याला जाहीर विनंती आहे, आपण एकमेव मताधिकार वापरावा आणि आमच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देऊन आपण विजयी करावं. हे जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.